श्री राधिका फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने आयोजित सन्मान आदिशक्ती पुरस्कार 2025 या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अंबिका मिसळ जवळ सिया डार्लिंग हॉलच्या वरती पंचवटी येथे करण्यात आले। या सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात मंगल गणेश वंदनेने झाली आणि त्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मेहनती, जबाबदार आणि संघर्षमय महिलांचा सन्मान करण्यात आला। या पुरस्कार सोहळ्यात रिक्षा चालक महिला, सिंगल मदर, घरकाम करणाऱ्या महिला, स्कूल व्हॅन चालक महिला, आया, बाळ संगोपन करणाऱ्या महिला तसेच लॉन्ड्री व्यवसायात कार्यरत महिला अशा समाजातील आधारस्तंभ असलेल्या महिलांना गौरवपूर्वक सन्मान करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य डॉक्टर राखीताई मोरे, अभिनेत्री रुपाली पवार, राधिका फाउंडेशनच्या ब्रँड अँबॅसेडर हर्षली भोसले आणि महावीर इंटरनॅशनल संस्थापक अनिल नहार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। संस्थेच्या बौद्धिष्य संस्थापिका डॉक्टर चेतनाताई सेवक यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केलाय। या सोहळ्यादरम्यान महिलांच्या परिश्रमाचा, कर्तृत्वाचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आलाय। कार्यक्रमाच्या उपस्थितीत मान्यवरांनी महिलांच्या आत्मविश्वास, संघर्षशीलता आणि सामाजिक योगदानाचे कौतुक करत अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचं मत व्यक्त केलंय। यावेळी पुरस्कार स्वीकारताना अनेक महिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले। काहींनी भावना व्यक्त करत सांगितले की आम्हाला पहिल्यांदाच असा सन्मान मिळालाय, हे आमच्यासाठी अभिमानाचे आणि अविस्मरणीय क्षण आहे। हा प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकी कुटे, महेंद्र आहे, वंदना बंडकर, प्राची दळवी, रेखा जाधव आणि ममता बारहाते यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले। नमस्कार, जय अंबे, जय श्री महाकाल। मी गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे, सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापिका अध्यक्षा। मी आज राधिका फाउंडेशन येथे अध्यक्ष संस्थापिका चेतनाताई सेवक यांच्या आग्रहाच्या आमंत्रणाला एक करून मी कार्यक्रमाची शोभा व सत्कारार्थी म्हणून इथे उपस्थित झालेली आहे। अतिशय सुंदर आणि ज्या तळागाळात कार्य करणाऱ्या स्त्रिया आहेत, ज्या धुणं, भांडी, पोळी असेल, इस्त्री करणं असेल, ज्यांच्या त्या विधवा झाल्यानंतरचा सुद्धा त्यांचा जो कालावधी असेल, कष्ट करून आपल्या मुलांना लहानाचं मोठं करणं, शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, या कार्यात म्हणजे या छोट्या कार्यातून स्त्रीची ओळख करून त्यांना या स्टेजवर या राधिका फाउंडेशनच्या अध्यक्षा व टीमने इथे आणून त्यांचा सत्कार, सन्मान केलेला आहे। त्याबद्दल मी फाउंडेशनचे अतिशय एकदम मनपूर्वक शुभेच्छा देते, अभिनंदन करते आणि सुंदरसा कार्यक्रम राबविल्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा प्रदान करते। खरं सांगायला गेलं, आज सन्मान आदिशक्तीचा मी खूप कार्यक्रमात जाते आहे, पण आज मला इथे येऊन असं वाटलं, ज्या छोटं काम करता आहेत त्या खरंच सन्मानार्थी, खरं त्या माझ्या आदिशक्ती आहेत आणि मला आज गुरुवर्य म्हणून त्यांना सन्मान देताना, त्यांना त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवताना मला खूप आनंद झालेला आहे। असंच त्यांचं कार्य वाढावं, त्यांना आरोग्य संपन्नता, आर्थिक संपन्नता लाभावी, तसेच त्यांच्या लेकरा बाळांचं कल्याण व्हावं, त्यांच्या लेकरा बाळांचं शिक्षणात उन्नती व्हावी आणि एक भावी विश्व त्यांनी त्यांच्या उतारवयात बघावं, म्हातारपणात बघावं, त्यांच्या लेकरा बाळांनी त्यांची सेवा करावी, त्यांच्या कार्याला, त्यांच्या या आत्ताच्या मेहनतीला, कष्टाला फळ यावं अशी मी भगवती चरणी प्रार्थना करते। राधिका फाउंडेशन व पूर्ण टीमला खूप शुभेच्छा प्रदान करते। नमस्कार, मी डॉक्टर चेतनाताई सेवक, राधिका फाउंडेशनची संस्थापिका आहे। आज आपण सन्मान आदिशक्तीचा हा पुरस्कार घेतला आहे। आजपासून 4 वर्षापूर्वी सुद्धा हा पुरस्कार घेतला होता। आज परत त्याला मी पुनरावृत्ती दिलेली आहे। खरं बघायला गेलं तर हा कार्यक्रम करायचा नव्हता मला, पण जी माझी साथ आहे, म्हणतात ना की मूठ असते, तर ह्या 5 बोटं जर एकत्र झाले की ती मूठ बनते, तर माझ्या ह्या 5 बोटांनी मला साथ दिली आणि कार्यक्रम इतका छान प्रकारे यशस्वी केला। या कार्यक्रमात कोण येणार आहे, कसं आहे, हे मला काहीच माहिती नव्हतं। या सगळ्यांनी ते कार्य केलं। सर्वप्रथम तर मी त्या सगळ्यांची आभारी आहे। खूप छान कार्य तुम्ही करता आहेत, म्हणजे मी तुम्हाला शिकवते ते खरंच चांगलं आहे। आणि विचार केला तर सन्मान आदिशक्तीचा आपण खूप ठिकाणी बघतो की पुरस्कारासाठी आपण पैसे भरतात आणि तेव्हा पुरस्कार मिळत असतो, पण जर तो सन्मान आपल्या घरात खूप घेतो, ट्रॉफ्या घरात खूप ठेवतो, पण त्याला मूल्य नाही आहे। मूल्य कुणाला आहे की जर आपण आपल्या कष्टावर काही गोष्ट मिळवतो तर त्याचं मूल्यमापन अनमोल आहे आणि तेच आपण मूल्यमापन आज केलं आहे आणि अशा महिलांना दिलं आहे की खरंच त्यांना कोणी पुरस्कृत केलेलं नाहीये।
तर त्यांना राधिका फाउंडेशन पुरस्कार करतं. कारण की जेथे कमी तेथे आम्ही, हीच आमची ओळख आहे. म्हणतात ना, कार्याने माणसाला ओळखलं जावं, पैशाने माणसाची ओळख होत नसते, हेच खरं आहे. आणि जे जुने लोक सांगतात तीच खरी पुनरावृत्ती आज परत घडत आहे. मी आज परत सर्वांना तेच सांगते की असेच कार्यक्रम वेळोवेळी घेत जा. ज्यांना कोणीच सन्मानित नाही केलं असेल त्यांना आपण परत सन्मानित करत जा. आणि मी माझ्या टीमला पण हेच सांगेल की यानंतर पण कार्यक्रम करताना असेच प्रकारचे कार्यक्रम करा की ज्यांनाच्या घरात कधी ट्रॉफी मिळाली नाही, ज्यांना कधी एक सर्टिफिकेटही मिळालं नाही, तर सर्वप्रथम आपल्या राधिका फाउंडेशनचं सर्टिफिकेट त्यांच्या घरात जाऊ द्या. आणि देवी जगदंबेला मी हीच प्रार्थना करते की आजपर्यंत मला जे काही दिलं आहे ते खूप छान पद्धतीने दिलं आहे. परत मला असंच द्या, असाच आशीर्वाद मी त्यांच्याकडे मागत आहे. नमस्कार, मी अभिनेत्री, सुपर मॉडेल आणि सेल्फ डिफेन्स ट्रेनर रुपाली पवार. ह्या सगळ्यांचं मी श्रेय श्री चेतनाताई, श्री म्हणेल कारण की यस, श्री ही लक्ष्मीलाही बोललं जातं, संबोधलं जातं आणि त्या तशाच आहेत. नावाने चेतना आणि आडनावाने सेवक. त्या इतकी सुंदर अशी सेवा या समाज ज्यात घडवता आहेत आणि एक दाखवता पण आहेत दिशा की सेवा ही अशी पण केली जाते, अशी पण घडवली जाते की जिथे ज्या घरात, आपल्या घरात छोटं काम करणारा म्हणतात पण नाही, ते छोटं काम नाहीये, ते खरंच खूप मोठं काम करतात. घरातली धुणी भांडी झाडू फरशी स्वयंपाकवाली बाई ज्याला आपण म्हणतो, त्या खरंच आपल्या बॅकबोन आहेत. आणि अशा स्त्रियांना, अशा आदिशक्तींना मान सन्मानित करणं, तेही 1 रुपया न घेता, हे खरंच फक्त एकमेव काम चेतनाताई यांनी केले आहे, यांनी करूनही दाखवलंय. मी ह्यांचे जेवढे पण कार्यक्रम आली आहे या कार्यक्रमाला, त्यांनी मला असं कधी कुठेही दिसलं नाही की कुठलं काही रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली पैसे घेतले जात आहेत किंवा आम्हाला देणगी द्या, आम्हाला हे करा, असं काही नाही. हे मी आज न्यूज चॅनलवर बिनधास्त बोलू शकते कारण की मी हे डोळ्याने बघितले, अनुभवलं आहे. आणि चेतनाताई, यस, तुम्ही माझ्या ताई नाही, आईच आहात, एक समाजातल्या मोठ्या प्रतिष्ठित. आणि माझ्या मोठ्या गुरुवर्य राखीताई, माझी को आर्टिस्ट, को फ्रेंड हर्षाली, आणि माझ्या सगळ्या राधिका फाउंडेशनच्या 18 भुजाधारी शक्ती, सगळ्यांची नावं घेणार नाही पण यस, त्यांना 18 भुजाधारी शक्ती याच्यासाठी म्हणेल कारण की राधिका फाउंडेशनचा कार्यक्रम त्यांच्याच हातांनी खूप सुंदर गुणसंपन्न होत असतो. माझ्या खूप खूप शुभेच्छा ताई. तुम्ही अशाच कार्यक्रमांची घडण करत राहा आणि त्या कार्यक्रमांमध्ये माझा एक मानाचा खंबीरपणे एक स्तंभ मी नक्कीच उभारेल. धन्यवाद. नमस्कार नाशिककर, मी हर्षाली भोसले, एक सपोर्टिव्ह ॲक्ट्रेस आणि सुपर मॉडेल. आणि आज मी राधिका फाउंडेशनच्या प्रोग्रामला इथे हजेरी लावली आहे ॲज अ प्रमुख गेस्ट म्हणून. आणि आज चेतनाताईंनी सन्मान आदिशक्तीचा हा प्रोग्राम आयोजित केला गेला आहे. यामध्ये जे काम करतात घरामध्ये जाऊन, फक्त तेच नाही, ऑटो रिक्षा जे चालवतात महिलामध्ये, तर त्यांनाही सन्मानित केलं गेलं आहे चेतनाताईंनी. ते म्हणतात ना की चुन चुन के हिरे ढूंढ के लाओ, फिर हम उन्हें सन्मानित करेंगे. तर त्याच प्रकारे आज चेतनाताईंनी ते साबित केलेले, प्रूफ करून दाखवलेलं आहे की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून आणि घर सांभाळून, ते पण सिंगल मदर, अशाही महिलांना त्यांनी सन्मानित केलं गेलं आहे. तर चेतनाताई, तुमचं खूप खूप आभार की तुम्ही या सगळ्या महिलांना सन्मानित केलं. असेच पुढेही कार्यक्रम घेत चला, असं महिलांना सन्मानित करत चला. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानते मी. आणि राधिका फाउंडेशनचे टीम मेंबर्स वंदनाताई आहेत, प्राचीताई आहेत, रेखाताई आहेत, परत असे बरेच आहेत, विकी सर देखील आहेत. त्यांनी हा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने पार पाडला. त्याबद्दल मी सगळ्यांचं खूप खूप आभार मानते. आणि आज मला प्रमुख अतिथी म्हणून राखीताई, त्या माझ्या आई, गुरुमा आहेत, आणि प्लस माझी फ्रेंड आणि येस ऑफकोर्स अभिनेत्री रुपालीताई यांचं देखील मी खूप थँक्यू बोलते की त्यांच्यासोबत मला स्टेज शेअर करायला मिळालं. खूप माझ्यासाठी खूप मोठा अभिमानाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेतनाताई नाही, आई ॲक्च्युली त्यांनी मला हे स्थान दिलं. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, मी राधिका फाउंडेशनची ब्रँड ॲम्बॅसेडर आहे, तेही फक्त चेतना आईमुळे झालंय. थँक्यू सो मच. तुमचं नाव सांगा. मी सुवर्ण लोखंडे. मी इथली नाशिकमधली राहणारी नाहीच आहे, मी गावाकडची आहे. मी माझे पोटपाणी भरण्यासाठी इथं आलेली आहे. सरांनी मला रिक्षा चालवताना बघितलं, तेव्हा त्यांनी मला माझा नंबर घेतला. त्या सरांमुळेच मला हा अवॉर्ड मिळाला. आणि माझ्या मागे
साथ देणारी पण एक स्त्रीच आहे. प्लस आता यांनी दिला, ह्या ताईने सपोर्ट दिला, त्यामुळे खूपच असं फील होतंय. नक्की असं वाटत काय बोलावं हेच कळत नाहीये नेमकं काय. खूप खूप आभारी मॅम, तुमचे खूप आभारी ताई, तुमचे आभारी. माझं नाव जयश्री भरत रोडगे, मी देवळाली कॅम्पला राहते आणि ह्या राधिका फाउंडेशनच्या अध्यक्ष चैतन्यताई आणि तसेच जे आजचे प्रमुख पाहुणे होते त्यांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी म्हणजे घरामध्ये जे काही आपल्याला हे नसते किंवा व्हॅल्यू नसती, काही नसती, तरी पण त्यांनी त्या गोष्टीसाठी आवड दिलेला आहे. तसेच मला शाळेमध्ये पण बेस्ट सपोर्टर म्हणून भेटलेला आहे, पण ह्या घर कामासाठी सुद्धा मला भेटलं. याचं मला खूप असा अभिमान वाटतो आणि त्यांचे मनापासून मी खूप आभार मानते. नमस्कार, माझं नाव गायत्री तोरवणे शेवाळे. मी पोस्ट वुमन म्हणून वर्किंग आहे. देन मला सांगायचं फक्त एवढंच आहे, आजचा एवढा छान समारंभ यांनी ठेवला ना, ज्यामध्ये त्यांनी तळागाळात जाऊन एवढ्या छान छान सुंदर सुंदर स्त्रियांना निवडून, म्हणजे कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आदिशक्तींना त्यांनी निवडून आणलं. आणि तेही मोठं म्हणजे एवढं कौतुक करण्यासारखं काम आहे की खूप कमी लोक असं करतात. हो, ग्राउंड लेवलला जाऊन म्हणजे नाही का, छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये कोण काय काम करते याची दखल घ्यायला त्यांनी वेळ दिला आणि स्वतःहून एवढ्यांना निवडून आणलं आणि छान त्यांना पुरस्कार दिला, गौरव करण्यात आला. एवढ्या सर्व ताईंचा, माझ्या समोर आईंचा, मला खूप छान फिलिंग आली आज या कार्यक्रमातून. आणि माझ्या आईसारख्या असणाऱ्या ह्या चैतन्यताई, अगदी म्हणजे ना मला थोडक्यात ओळख झालेली आमची कामामध्येच, पण खूप छान वाटलं त्यांच्या इथे येऊन आज की त्यांनी एवढं सगळ्यांना जमवलंय, एकत्र आणले, माणसं जोडलेली एवढी छान, त्यांच्या आयुष्यामध्ये एवढी चांगली कामं करतायत, ते कारकिर्दीत खूप छान पुण्य कमवतायत. आणि या फाउंडेशनचं, राधिका फाउंडेशनचं असंच काम पुढेही चालत राहू. त्यांना खूप साऱ्या माझ्याकडूनही शुभेच्छा आणि असंच त्यांनी पुरस्कृत करत राहू सर्व स्त्रियांना, म्हणून माझे आभार. माझे नाव मनीषा कैलास कुमावत, मी भाजीपाल्याच्या गाड्या लोटते. आज यांनी इथे आमंत्रित केलंय, तर आज कदाचित आम्हाला सुट्टी भेटली, आमच्या हाताला आराम भेटला छान, आणि आज बरं वाटलं यांनी आम्हाला इथे आमंत्रित करून. ती माझी बहीण आहे. माझं नाव वैशाली निलेश कुमावत आहे. माझे मिस्टर एक्सपायर झाले. आजपर्यंत 20 वर्षापासून मी काम करते, पण आजपर्यंत असा पुरस्कार आम्हाला कुठंच मिळाला नाही. पहिल्यांदा आम्ही इथं आज पुरस्कार घेतला, 20 वर्षातनं पहिल्यांदा. खूप खूप बरं वाटलं आणि माझ्या बहिणीला रडायला आलं, कारण आम्ही एकही दिवस घरी राहत नाही, एकही नाही, कंटिन्यू आम्ही कामं करत असतो. आणि आज आम्ही भाजीपाला घरी आणून ठेवलेला असताना इथं बसलोय, त्याच्यामुळे तिला खूप म्हणजे वाईट वाटलं. आणि इथं आल्यानंतर आम्हाला आज एवढा मोठा पुरस्कार 20 वर्षातनं पहिल्यांदा भेटला, त्याच्यामुळं वेगळंच फिलिंग येते. मी आशा सोनवणे, जिथे कमी तिथे आम्ही, असं ताईंचं वाक्य, ताईंनी ते वाक्य खरंच करून दाखवलं आणि हे पुरस्कार ताईंमुळेच आम्हाला मिळाला. ताईंनी खरंच सगळ्यांची जाणीव करून हा पुरस्कार दिला. ताईंना धन्यवाद. माझं नाव शालन पिटेकर आहे. मला ताईने काही सांगितलंच नको माझं असं पुरस्कार भेटणार आहे म्हणून. मला सोबत म्हणून घेऊन आली, मला खूप छान वाटलं, आनंद वाटलं. मला असं वाटत नव्हतं ते एवढं मजा येईल म्हणून. छान वाटलं कार्यक्रम. माझे नाव संगीता भरत आंबले, कमल जामघरे. आम्ही दोघी पण स्वयंपाकाची कामं करतो. बरं, म्हणजे जवळजवळ 15-20 वर्षापेक्षा जास्त वर्षापासून आम्ही हे कामं करतो, पण आजपर्यंत आम्हाला कुठलाच म्हणजे असा पुरस्कार कुठं मिळाला नाही. आज चेतनाताईंनी एवढी प्रेरणा दिली आम्हाला की आमचं अक्षरशः मन भरून येतं आणि खूप हृदय भरून आलं. तुम्ही दोघी माझ्या बहिणीच आहे. यापुढे पण आमचा असाच सत्कार होत राहा, चेतनाताईंसारखा पाठीराखा आम्हाला असावं. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.